हाय गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपल्या पल्लवी क्लासी किचनमध्ये। तर आज आपण आंब्यापासून एक रेसिपी तयार करणार आहे, तर व्हिडिओ पूर्ण नक्की पहा। आणि इथे मी घेतलेला आहे फ्रेश मँगो आणि त्याला अशा प्रकारे कट करून घ्यायचं आहे आपल्याला। आणि व्हिडिओ पूर्ण पहा। जर तुम्ही आपल्या पेजवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। असे त्याचे आपल्याला पल्प करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे आणि असेच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन यासाठी सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण पहा। आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये ॲड करणार 1 वाटी आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहे दही। आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कंडेन्स मिल्क ॲड करायचं आपल्याला आणि थोडीशी साखर, कारण कंडेन्स मिल्क ऑलरेडी गोड असतं, त्याच्यामुळे थोडीशी साखर आपल्याला ॲड करायची आहे। आणि आपली इथं रेडी होणार आहे 1 मँगो आणि 1 वाटी दही, यापासून आपला 1 ग्लास मँगो लस्सी तयार होणार आहे। ठीक आहे, तर अशा प्रकारे आपली इथं रेडी झालेली आहे मँगो लस्सी। यम्मी यम्मी मँगो लस्सी आपली रेडी झाली आहे फायनली। आणि कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि नक्की ही रेसिपी ट्राय करा। आता आपण मँगोपासून दुसरी एक रेसिपी बनवणार आहे। त्याच्यासाठी इथं घेतलेलं आहे 3 मँगो आणि 3 मँगो आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे, कारण अगोदर काय करायचं, पाण्यामध्ये मँगो भिजत ठेवायचे एक 10 ते 15 मिनटं। त्याच्यावरती जे स्टार्च असतं ते निघून जातं आणि आपला मँगो प्युअर स्वच्छ होतो। आणि तो मँगो असतो गरम, तर थोडासा थंड होतो, त्याच्यामुळे आपला जो रेसिपी रेडी होणार आहे तर ती आपली थोडासा त्याचा टिकण्याचा कालावधी जास्त होतो। ठीक आहे, तर अशा प्रकारे तर मी मँगोचा पल्प काढत आहे। जर कोण गेस करायला चान्स हवा असेल तर गेस करा मी इथं काय बनवत आहे आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। ओके, रेसिपीच्या लास्टला तुम्हाला रेसिपीचं नाव समजणार आहे। 3 मँगोचा पल्प इथं काढून घेतलेला आहे आणि मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्यायचं आहे। आवडीप्रमाणे शुगर ॲड करायची आहे आणि आपला इथं रेडी झाला आहे फ्रेश मँगोचा आमरस। ओके, अशा प्रकारे कन्सिस्टन्सी आपण ठेवू शकतो। जर अजून थिक हवी असेल तर अजून थिक ठेवू शकतो। ठीक आहे, आता आपण बनवणार आहे कॉफी। त्याच्यासाठी हे मी घेतलेलं आहे कॉफीचं सिरप। कॉफीचं सिरप म्हणजे काय, तर कॉफी आणि साखर गरम पाण्यामध्ये उकळून घ्यायचं आणि नंतर ते थंड करायचं आणि नंतर आपण असं मिक्सरमध्ये ग्राइंड करायचं, किंवा एका डब्यामध्ये आपण घेऊन पण ते शेक करू शकतो। त्यापासून पण आपण कॉफी रेडी करू शकतो। आणि इथं आपण कॉफी मगमध्ये ट्रान्सफर करणार आहे किंवा ग्लासमध्ये ट्रान्सफर करायची। त्यावेळेस आपण काय करायचं, गनाश असेल किंवा सिरप असेल तर ते असं ग्लासला चारी बाजूला लावून घ्यायचं। त्याच्याने खूप छान लुक तयार होतो। जे आपण कॉफीचं सिरप आहे ते आपण शेक करून घेतलेलं आहे ते आपण याच्यामध्ये ट्रान्सफर करायचं आणि नंतर त्याच्यामध्ये गरम दूध ॲड करायचं। इथं आपली रेडी होत आहे हॉट कॉफी। तर रेसिपी कशी वाटली नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। आता आपण एक अजून रेसिपी बनवणार आहे, तर कुठेही जाऊ नका, इथेच थांबा आणि पूर्ण व्हिडिओ नक्की पहा। ठीक आहे, तर अशा प्रकारे आपली ही कॉफी रेडी झाली आहे। आपण रेसिपी नंतरची स्टार्ट करणार आहे। 3rd नंबरची रेसिपी आहे आपली। इथे पण आपण मँगोच घेतलेला आहे, 1 मँगो घेतलेला आहे, त्याचा मँगोचा पल्प काढून घेतलेला आहे किंवा क्यूब्स बनवले त्याचे आणि याच्यामध्ये ट्रान्सफर केलेला आहे जारमध्ये त्याच्यामध्ये। आणि नंतर 2 स्पून आईस्क्रीम ॲड करायची आणि मिल्क, थोडीशी शुगर। ठीक आहे, आणि नंतर मिक्सरला आपल्याला ग्राइंड करून घ्यायचं आहे अशा प्रकारे। तर रेसिपी पूर्ण नक्की पहा आणि ओव्हरऑल सर्व रेसिपीज ट्राय करा। आणि एका ग्लासमध्ये आपण ट्रान्सफर करणार आहे मँगोचे
क्यूब्स आणि त्याच्यानंतर आपण जो मँगोचा शेक बनवलेला आहे तो ॲड करणार आहे आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहे आईस्क्रीम. म्हणजेच आपला इथं रेडी होणार आहे #मँगो-मस्तानी सर्वांची फेवरेट. ओके, तर अशा प्रकारे आपली इथं तिसरी रेसिपी पण रेडी झालेली आहे, मँगो मस्तानी. ठीक आहे, तर आपण याला गार्निशिंग करायची कशी तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता. थोडेसे मँगोचा क्यूब्स, ड्रायफ्रूट, चेरी किंवा तर अशा प्रकारे आपली इथं रेडी झाली आहे मँगो मस्तानी. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि नक्की ट्राय करा. अजून मँगोचा सीझन भरपूर बाकी आहे. अशा प्रकारे आपली रेडी झाली आहे मँगो मस्तानी. आता चौथी रेसिपी ट्राय करणार आहे, बनवणार आहे. इथे घेतलेला आहे मी 1 वाटी दही आणि कंडेन्स मिल्क. ठीक आहे, आणि त्याच्यामध्ये ॲड करायचे आहे शुगर. जर तुम्हाला आईस हवं असेल तर आईस पण करू शकता. आणि काय रेडी होत आहे हे पण तुम्ही पाहू शकता आता. ओके, सर्वांच्या आवडीचं ओव्हरऑल सीझनमध्ये कधीही कुठेही इझिली भेटून जातील लस्सी. #लस्सी एकदम सिंपल पद्धतीने केलेली आहे आणि एकदम यम्मी. तर अशा प्रकारे आपल्या 4ही रेसिपी रेडी झाले